खोपोली पोलीस ठाणे हद्दीतील सासगाव विभागातील ताकई फाटा येथील एका दुकानातून चोरलेला मुद्देमाल केवळ काही दिवसातच शोधून काढत पोलिसांनी जबरदस्त यश मिळवले आहे। या कारवाईत परराज्यातील एकूण 6 सराईत चोरट्यांना अटक करण्यात आली असून सुमारे 3,20,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। या प्रकरणात पुणे, ठाणे, गुजरातसह अनेक भागात पाठलाग करून चोरट्यांना गजाआड करण्यात खोपोली पोलिसांना यश मिळाले। 3 जुलै रोजी रात्री 2 ते 3च्या सुमारास ताकई फाटा येथील रामचंद्र भिकू रासकर यांच्या दुकानात चोरट्यांनी पाठीमागून उघड्या खिडकीतून प्रवेश करून पॉलिकॅब कंपनीच्या 3,20,000च्या किमतीच्या केबल्स लंपास केल्या। या प्रकरणी IPC कलम 305(अ)(3)(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि उपविभागीय अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजित भरांबळे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला आणि परिसरातील 20 CCTV फुटेज तपासून चोरट्यांनी वापरलेली रिक्षा आणि त्यांचे मोबाईल विश्लेषण करून आरोपींचा माग काढण्यात आलाय। दिनांक 4 जुलै रोजी झुबेर एहसान शेख राहणार आजमगड उत्तर प्रदेश याला अटक केल्यानंतर पुणे, नाशिक, गुजरात येथे छापे टाकून एकामागून एक आरोपी जेरबंद करण्यात आले। अंकलेश्वर, गुजरात येथे 3 आरोपी, मुंब्रा आणि कल्याण येथून आणखी 2 आरोपी तर चोरीचा माल खरेदी करणारा सिराजुद्दीन खान राहणार पुणे यालाही अटक करण्यात आली आहे। झुबेर एहसान शेख राहणार आजमगड उत्तर प्रदेश, आलम युसुफ मणियार राहणार रायबरेली उत्तर प्रदेश, दीपक कपिलदेव तिवारी बलरामपुर उत्तर प्रदेश, रामविलास चिकणू यादव सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश, झुबेर बहाब मेमन मुंब्रा ठाणे, सिराजुद्दीन खान चिखली पुणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून पॉलिकॅब वायरचे विविध बंडल 2,70,500 रुपये, कॉपर लक्स बॉक्स 30,000, PLC कंट्रोलर आणि प्रोग्रामिंग केबल 14,000 रुपये तसेच चोरीस वापरलेली टाटा योद्धा पिकअप MH14JL 0482 देखील जप्त करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 3,20,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सध्या सर्व आरोपी दिनांक 11 जुलै 2025 पर्यंत पोलीस कोठडीत असून त्यांच्या अन्य गुन्ह्यांचीही चौकशी सुरू आहे। सदर आरोपींच्या विरोधात यापूर्वीही चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी जतीन मोरेसह ब्युरो रिपोर्ट, खोपोली।